मायबोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। बघा, तुमच्यासाठी लाडक्या बहिणी योजनेबद्दल अतिशय महत्त्वाची अशी अपडेट्स आज घेऊन आलेले आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला बघायचाच आहे। तर ही माहिती जाणून घ्यावीच लागणार आहे, कारण 2025 मधली लाडक्या बहिणींसाठी ही सगळ्यात महत्त्वाची आणि आवश्यक अशी मोठी अपडेट्स आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या गोष्टी होत आहे, ज्यामध्ये निर्णय घेण्यात आला आहे की आता लाडक्या बहिणींना 3 गिफ्ट वाटप होणार आहे। हे सर्वच महिलांना मिळणार नाही, काही महिला यामध्ये वगळल्या गेल्या आहेत आणि काही महिला ज्या आहेत या ॲड देखील करण्यात आलेल्या आहेत। काल 12 लाख, परवा 5 लाख अशा महिलांची यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। तुमचं नाव या यादीत आलं आहे किंवा नाही हे पाहणं आता खूप गरजेचं आहे। सोबतच 4 महत्त्वाचे नियम देखील लाडक्या बहिणींसाठी लागू करण्यात आलेले आहे, जे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून म्हणजे 2025 मधल्या सर्व हप्त्यांसाठी लागू असणार आहे। नवीन अर्ज भरावे लागणार का? या योजनांचे आता वर्ष संपले म्हणजे 24 संपले, तर आता विषय संपला का? 2025 सुरू झाले, मग नवीन अर्ज यासाठी भरावा लागणार का याविषयीची देखील चर्चा सुरू आहे। त्यातच मोठी अपडेट म्हणजे 3 मोठे गिफ्ट 2024चे फॉर्म आता चालणार नाही। जानेवारीचा हप्ता फॉर्म भरल्याशिवाय मिळणार नाही। 4 कागदपत्र देखील मागवले आहेत। आता हप्ता सारखा नसून काहींना 1500, काहींना 3000, काहींना 6000 तर काहींना 10,500 रुपये मिळणार आहे। तर हे कशा पद्धतीने मिळणार आहे लक्षपूर्वक ऐका। 3 गिफ्ट जे आहेत त्यातलं शेवटचं गिफ्टमध्ये 1,30,000 रुपये महिलांना मिळणार आहे, ज्यासाठीची पात्रता, कागदपत्र, अर्ज समजून घ्या। कारण की 2025 मध्ये लाडक्या बहिणींना खूप जास्त फायदा होणार आहे। लाडक्या बहीण योजनेतून जेवढे पैसे तुम्हाला आजपर्यंत मिळालेले त्याच्या 10 पट पैसे तुम्हाला या वर्षात मिळणार आहे। पण नियम समजून घ्या, अटी ज्या आहेत त्या समजून घ्या, कारण की अतिशय महत्त्वाची अपडेट्स आहे आणि तुम्हाला ही बघावीच लागणार आहे। व्हिडिओमध्ये 4 ते 5 महत्त्वाचे अपडेट्स, महत्त्वाच्या बातम्या, महत्त्वाच्या सूचना आहेत त्या ऐकल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, कारण की 2025 हे नुकतंच सुरू झालं आहे। बैठक देखील झाली आहे आणि ज्यामध्ये निर्णय घेण्यात आले, जे प्रत्येक माता भगिनींना जाणून घेणं गरजेचं आहे। पहा, 2 मिनिटाच्या सर्व माहिती तुम्हाला समजेल। तुम्हाला अजूनही हप्त्यांचे पैसे आले नसतील किंवा मग कमी पैसे आले असतील, बोनस मिळाला नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे 2 मिनिटांच्या आत ते देखील सांगितलं जाणार आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। महिलांसाठी खूप महत्त्वाची माहिती आहे। पहा, 2 दिवसाआधीच 12 लाख महिला ॲड झाल्या, 5 लाख अजून ॲड झाल्या। तुमचं नाव समाविष्ट केलं गेलं किंवा नाही या यादीमध्ये, तर हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। पहा, योजनेतून जी योजना सुरू झाली होती ज्यावेळेस काही सूचना आल्या होत्या त्यावेळेस त्या महिलांनी त्या पाळल्या नाही। त्या जवळपास बऱ्याचशा महिला अशा होत्या की त्या यादीतून रद्द झाल्या आणि काल त्या महिला ॲड करण्यात आल्या। कदाचित तुमचंही नाव गेलं असेल आणि ते ॲड झालं की नाही हे देखील तुम्हाला आता चेक करावं लागणार आहे। कारण की पहा, राज्य शासनाकडून वेळोवेळी सूचना येत राहतात, पण महिला त्यांचं पालन करत नाही। पालन केलेलं नसल्यामुळे त्यांना एकही रुपया आजपर्यंत मिळाला नाही किंवा मिळाला तर फार लेट मिळाला किंवा गॅसचे पैसे आले नाही, बोनस आला नाही। आता संक्रांतीचं गिफ्ट आहे तर ते सुद्धा तुम्हाला येणार नाही, जसं की 3000 असेल, 6000, 10,500 असे 3 गिफ्ट जे आहेत ते आहेत, तर सगळ्या महिलांना मिळणार नाही। तर त्यासाठीची देखील अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती जी आहे ती जाणून घ्यायची आहे। त्याच्यामुळे कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जास्तीत जास्त माता भगिनींना हा व्हिडिओ पाठवायचा आहे, कारण जानेवारीचा हप्ता अजून कुणालाही मिळालेला नाही। त्यामुळे आता बिलकुल उशीर न होता तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे। आणि बघा, जर जानेवारीचा, फेब्रुवारीचा, मार्चचा हप्ता तुम्हाला लागत असेल, संक्रांती गिफ्ट मिळवण्यासाठीची काय पात्रता आहे आणि 1,30,000 मिळण्यासाठीची काय अर्जांची पात्रता आहे, क्लिअर कट समजून घ्या। सगळ्यात आधी पहिली महत्त्वाची जी अपडेट्स आहे तर ती आपण जाणून घेतोय की महिलांना जानेवारीचा हप्ता वितरणाची सुरुवात जी आहे ती होणार आहे। फडणवीस यांनी तात्काळ आदेश दिलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींना प्रचंड मोठ्या शुभेच्छा या दिल्याच आहेत, पण त्याचबरोबर लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। आता पहा, 15 जिल्ह्यांमध्ये आणि या 8 बँकांमध्ये हे पैसे त्या ठिकाणी जमा होतील। 3 ते 4 टप्प्यांमध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो होणार आहे। तुमचा जिल्ह्याचा नंबर केव्हा लागेल, यादी पुढे आहे, यासाठी विशेष लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे। तर बघा, निकषांवर पडताळणी सुरू आहे। आता लक्षपूर्वक ऐका, कोणत्या महिलांना 1500 मिळतील, कोणत्या महिलांना 3000, तर कोणत्या महिलांना 6000, तर कोणत्या महिलांना डायरेक्ट 10,500 मिळणार आहे। लक्षपूर्वक ऐका। आता पैसे जे आहेत
तर ते थोड्याशा वेगळ्या पद्धतीने याचं वितरण होत आहे। तर पहिलेच क्लिअर करते की आपण की कोणाला 10,500, कोणाला 6,000, कोणाला 7,500 मिळतील। आणि लगेच आपण संक्रांती गिफ्ट त्यानंतर गॅसचे जे पैसे आहेत त्याविषयी देखील अपडेट ऐकल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करायचा नाही, कारण की तुमच्यासाठी तो बोनस आहे। बघा 25,000 रुपये मिळवण्यासाठी सरकारने दिलेली आहे एक मुदत। तातडीने हे काम करायचं आहे 2 ते 3 दिवसांमध्ये। बघा अतिरिक्त मिळवण्यासाठी आता लक्षात घ्या की हप्त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला 2500 रुपये पाहिजे असतील, काहींना 3,000 तर काहींना 6,000 तर येतच आहे, पण 2500 रुपये जर पाहिजे असतील तर तुम्हाला आत्तापर्यंत एक महत्त्वाचं काम करायचं आहे। आणि ते काम काय आहे तर तुमचे गॅस जे आहेत, गॅस सिलेंडर, तर ते तुमच्या मिस्टरांच्या नावावरती किंवा तुमच्या हस्बंडच्या कर्त्या पुरुषाच्या नावावरती असतील तर अशा वेळी ते ट्रान्सफर करून घेऊन महिलांच्या नावावरती करायचे आहे। बघा याच्यानंतर तुम्हाला गॅसचे जे पैसे आहेत तर ते मिळणार आहे। जवळजवळ 3 गॅसचे म्हणजे 830 830 830 अशा पद्धतीने हिशोब केला तर जवळजवळ तुम्हाला 2500 रुपयांच्या पुढेही पैसे जे आहेत ते मिळणार आहे। पैसे महिलांसाठी काढून ठेवण्यात आलेले आहे, त्यामुळे आता 3 मिळतील, 4.5 मिळतील की किती मिळतील आपल्याला तर बघा गॅसचे जे आहे ते 2500 रुपये मिळतील आणि पुढचा जो हप्ता आहे तर तो 2100 किंवा मग 1500 अशा पद्धतीने तो मिळू शकतो। आता 2100 हप्ता कधी मिळणार तर साधारणतः अधिवेशन जे आहे तर अधिवेशन तर संपलेलं आहे, पण याची जी मुदत असते ती असते एप्रिल महिन्यापर्यंत। मग एप्रिलपासून कदाचित मार्च एप्रिलमध्ये आपल्याला हे 2100 रुपये मिळू शकतात। याबाबत अशी माहिती तरी सध्या देण्यात येत आहे। आणि आता बघा ज्या महिलांना जुलैपासून कोणतेही प्रकारचे पैसे मिळालेले नाहीत, ज्यांचं बँक खातं लिंकिंग नाही आहे, आधार कार्ड लिंक नाही आहे बँक खात्याला, तर त्या महिलांना डायरेक्ट 10,500 रुपये मिळणार आहे। ज्यांनी जानेवारीमध्ये फॉर्म भरलेला आहे परंतु त्यांचा आधार लिंक नसल्यामुळे त्यांना एकही रुपया आलेला नाही, तर त्या महिलांना 10,500 रुपये मिळणार आहे। दुसरी गोष्ट 7,500 कोणाला मिळतील तर आता लक्षपूर्वक ऐका, 7,500 कोणाला मिळतील ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला। लक्षात घ्या ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट 31 ऑगस्टपर्यंत ज्यांनी फॉर्म भरला नाही तर त्यांना हे पैसे मिळणार नाही। आणि ज्यांनी सप्टेंबरला हा फॉर्म जो आहे तो भरला पण त्यांचा काही प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना अजूनही एकही रुपया आलेला नसेल तर अशा महिलांना 7,500 रुपये जे आहेत ते मिळणार आहे। तर बघा आता तुम्ही कोणत्या यादीमध्ये येता, तुम्हाला नक्कीच 7,500 किंवा आतापर्यंत 9,000 रुपये सरकारकडून आपल्याला आलेले आहेत तर ते तुम्हाला मिळालेत का, किंवा आतापर्यंत तुम्हाला या योजने थ्रू किती पैसे आलेले आहेत हे सुद्धा तुम्ही सांगायचं आहे, कमेंट करायचे आहे। बघा 15 ऑक्टोबरच्या आसपास फॉर्म भरला तर त्यांना ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असे 4 महिन्यांचे म्हणजे फक्त 6,000 रुपये मिळणार आहे। म्हणजेच त्यांना जर आधी 4.5 मिळाले असतील तर त्यांना टोटल 6,000 जे आहेत ते मिळते। आणि त्यानंतर आता अशा महिला आहेत की त्या कुठल्या महिला आहेत तर लक्षपूर्वक ऐका की ज्यांना डिसेंबरचा हप्ता जमा झालाय। आता ज्यांना जमा झाला नाही तर त्यांनी काय करायचं आहे, एका सेकंदात समजून घ्या तर त्यांना काय काय होणार आहे। डिसेंबर पर्यंतचे त्यांना मिळाले, त्यांचा उरला फक्त जानेवारीचा, तर तो जानेवारीचा हप्ता जो आहे तो खात्यात येईल। तर अशा पद्धतीने पैशांचे टप्पे जे आहे ते असणार आहे। काहीतरी वेगळे तुम्हाला 1.5 येतील, एखाद्या मैत्रिणीला 6,000 येतील, एखाद्या मैत्रिणीला डायरेक्ट 10,500 येतील। तर त्याच्यामध्ये गफलत करू नका। तर ती गफलत अशी असणार आहे की त्यांनी जो फॉर्म भरलेला आहे आतापर्यंत त्यांना एकही रुपया आलेला नाही आणि त्याच्यामुळे अशा 17 लाख महिला आहेत की ज्यांना एकही रुपया आलेला नाही। त्याच्यामुळे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या आजूबाजूला सुद्धा अशा महिला असतील तर त्यांना हे पैसे जे आहेत ते डायरेक्ट 10,500 रुपये सुद्धा येणार आहेत। त्याच्यामुळे नाराज व्हायची गरज नाही, कारण आपल्याला ऑलरेडी हे पैसे जे आहेत ते मिळालेले आहेत। आणि संक्रांत गिफ्ट साठी काय करावं लागणार आहे तर तुमच्या घरामध्ये जे गॅस ज्याच्या नावावरती आहे तर त्याच्या नावावरचं सिलेंडर जे आहे तर ते आपल्या महिलांच्या नावावरती आपण जमा करून घ्यायचं आहे। तुमचा गॅस कोणताही असो, HP असो, इंडियन असो किंवा कोणताही असो, तर गॅसचं कनेक्शन जे आहे ते तुमच्या नावावरती म्हणजेच महिलांच्या नावावरती करून घ्यायचं आहे। ज्याच्यामुळे आपल्याला गव्हर्नमेंटची स्कीम जी आहे उज्ज्वला योजना किंवा अन्नपूर्णा योजना यांच्या मार्फत सुद्धा आपल्याला थोडेफार पैसे जे आहे ते मिळणार आहे आणि अशा पद्धतीने आपली रक्कम जी आहे ती वाढणार आहे। आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाहीये। धन्यवाद।